दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटनंतर मुंबईमध्ये सुरक्षा व्यवस्था चाकचौबंद करण्यात आलेली आहे। सध्या तुम्ही पाहू शकता की CST रेल्वे स्टेशनवर ही जी पथकं आहेत RPF आणि GRP सोबत इथं दंगा नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे आणि मध्य रेल्वेतर्फे सुरक्षेसंदर्भातली जी सर्व काही खबरदारी घेण्यात आलेली आहे। सध्या आमच्यासोबत मध्य रेल्वेचे CPRO स्वप्नील नीला सर आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे? कारण दिल्लीमध्ये जी घटना झालेली आहे त्यानंतर मुंबई अलर्टवर आहे। दिल्लीच्या ह्या दुर्दैवी घटनेनंतर मुंबईमधील सर्व मुख्य स्थानकं, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असू द्यात, दादर, कल्याण, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, घाटकोपर या सर्व स्थानकांवरची जी सुरक्षा व्यवस्था आहे ती आपण वाढवलेली आहे। यासोबतच महाराष्ट्रातील मुख्य स्थानकं, ज्याच्यामध्ये पुणे, नागपूर आहे, या स्थानकावरती सुरक्षा व्यवस्था ही अजून कडक करण्यात आलेली आहे। या स्थानकावरती नियुक्त असलेल्या सगळ्या RPF आणि GRPच्या कर्मचाऱ्यांना आपण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यासोबतच मुख्य स्थानकांवरती श्वान पथकासहित RPFचे कर्मचारी तैनात केले गेलेले आहेत। यासोबतच आपण प्रवाशांना देखील ही विनंती करतो आहोत की आपल्याला आपल्या परिसरामध्ये किंवा प्रवासादरम्यान जर कुठल्याही प्रकारची संदिग्ध वस्तू किंवा कुठल्याही प्रकारचा संदिग्ध व्यक्ती जर आढळून आला तर त्याची माहिती आपण त्वरित रूपाने प्रशासनाला द्यावी, ज्यातून प्रशासन त्यावरती योग्य ती कारवाई करून आपल्यासोबतच या बाकीच्या सर्व प्रवाशांचा प्रवास हा सुरक्षित करू शकेल। सर, लांब पल्ल्याची गाडी आहे त्यामध्येही धोका होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं CST म्हटलं की ह्यापूर्वीही इथं झालेला आहे अतिरेकी हल्ला वगैरे, तर सेन्सिटिव्ह एरिया आहे। काही अत्यंत स्पेशल काही बंदोबस्त करण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची जी सेन्सिटिव्ह लिस्टमधली यादी आहे किंवा इथलं जे या स्थानकाचं जे महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या दृष्टिकोनातूनच इथे RPF आणि GRPचे कर्मचारी हे सातत्यानं डिप्लॉय केले जात आहेत। या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपण प्रवाशांना कुठल्याही प्रकारची असुरक्षितता निर्माण होऊ नये किंवा प्रवाशांना कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये याची खात्री घेतो आहोत। आपली सर्व प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्यासोबतचं जे लगेज आहे किंवा सामान आहे ते कृपया चेक करूनच जावं। सोबतच कुठल्याही प्रकारचं संदिग्ध सामान आपल्याला आढळलं तर त्याची माहिती आपण लगेच रेल्वेच्या प्रशासनाला किंवा तिथल्या रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना द्यावी, ज्याच्या माध्यमातून आपण सर्व प्रवाशांचा जो प्रवास आहे तो सुरक्षित करू शकू। दिल्लीच्या घटनेनंतर थोडंसं पॅनिक झालेलं आहे, लोकांमध्ये घबराट आहे, म्हणजे प्रवाशांना आपण काही आवाहन कराल का? आपण सर्व प्रवाशांना हे आवाहन करू इच्छितो की कृपया कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका आणि कुठल्याही प्रकारच्या अफवांना घाबरून जाऊ नका। आपण सर्व केवळ रेल्वे प्रशासन असू द्यात किंवा स्थानिक प्रशासनाद्वारे ज्या दिलेल्या त्यांच्या ऑफिशियल साईट्सवरनं किंवा त्यांच्या ऑफिशियल हँडलच्या माध्यमातून जी माहिती दिली जाते आहे, केवळ त्याच माहितीवरती विश्वास ठेवा। कुठल्याही प्रकारचं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे। आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आणि सोबतच रेल्वे प्रशासनाचे सगळे RPF आणि GRPचे सगळे फोर्सेस हे सज्ज आहेत। धन्यवाद। ते स्वप्नील नीला सर यांचं म्हणणं आहे की मध्य रेल्वेतर्फे सुरक्षाचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आलेला आहे। प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। मात्र प्रवाशांनी सुद्धा जे आपली सुरक्षा यंत्रणा आहे किंवा जे पोलीस आहेत त्यांना सहकार्य करावा। जर काही संशयास्पद आढळलं तर पोलिसांना त्याची माहिती द्यावी आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असंही आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।